अण्णासाहेब मधुकर सीताराम पाटील यांचा 81वा वाढदिवस सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा या चाडे या गावात सुरू आहे। आजचा विषय आहे बाप एक देव माणूस। मित्रहो, बाप ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे। आपल्या घराघरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या एका बापाचा प्रेरणादायी प्रवास आज आपण मांडणार आहोत। बाप केवळ एक अक्षर, दोन अक्षर, एक शब्द, पण या शब्दातली, या अक्षरातली जादू काय सांगू तुम्हाला। आज अण्णांचा वाढदिवस सर्व परिवाराच्या आणि आप्तेशांच्या समवेत मोठ्या दिमाखात या ठिकाणी संपन्न होतो आहे। अण्णांचं कुटुंब हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अण्णांचा जन्म झाला। अण्णांनी जुनी मॅट्रिक पर्यंत त्यांचं शिक्षण झालं। आई वडिलांची परिस्थिती सर्वसामान्यच होती, पण अण्णांनी त्या काळामध्ये जुनी मॅट्रिक झाल्यानंतर शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून त्यांनी मग नोकरीचा शोध सुरू केला आणि मग ते भूविकास बँकेत लिपिक पदावर कार्यरत झाले। एरंडोल पासून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली। एरंडोल, पावणा, भडगाव आणि पाचोरा, चाळीसगाव अशा जिल्ह्यावर त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं। लिपिक ते रिकव्हरी जिल्हा ऑफिसर म्हणून त्यांनी आपलं कार्यकर्तृत्वही गाजवलं। कुणालाही अडवलं नाही। ज्याला कर्ज हवं असेल त्याला त्यांनी तात्काळ दिलंय। आणि म्हणून आज अण्णांमधला अधिकारी, अण्णांमधला बाप मला प्रेरक वाटतो, दीपस्तंभ वाटतो। जहाजानं, भल्या मोठ्या जहाजांना जेव्हा दीपस्तंभ दिशादर्शक ठरतो, तसा हा बाप या पाटील कुटुंबाला दिशादर्शक ठरला। शेती व्यवसायात आपण पाहतो किती हाल अपेक्षा असतात बापाला। नोकरीचे त्या काळामध्ये सुरुवातीचा पगार अण्णांचा 150 रुपये होता। 150 रुपयामध्ये 6